नमस्कार, रेसिपी सफर चॅनेलवर आपलं खूप खूप स्वागत. आज आपण खूप टेस्टी आणि ज्यूसी खव्याचे गुलाबजाम बनवणार आहोत. त्यासाठी इथं मी 1/2 किलो खवा घेतलेला आहे. त्यात अर्धा कप म्हणजे 60 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. तुम्ही तेवढाच बारीक रवाही घेऊ शकता की ज्याला बॉम्बे रवा म्हणतात. त्यात 2 चिमूट सोडा घालून हे सगळं मिश्रण नीट मळून घ्यायचं आहे. बऱ्याच जणींना गुलाबजाम बनवण्याची खूप भीती वाटत असते. गुलाबजाम तळताना तेलात विरघळतात, चपटे होतात किंवा कडक होतात, पाक आतपर्यंत मुरत नाही, अशा खूप साऱ्या तक्रारी असतात. याचं कारण असं असतं की मैद्याचं प्रमाण जास्त होणं किंवा सोड्याचं प्रमाण जास्त होणं, प्रमाणापेक्षा जास्त दूध किंवा पाणी मळताना वापरणं, या सगळ्या चुका टाळा. म्हणजे आपल्याला क्रॅक फ्री, मऊसर आणि खूप ज्यूसी खमंग गुलाबजाम बनवता येतील. मध्ये मध्ये हळूच पाण्याचा शिपका मारून मऊसर गोळा बनवत राहायचा आहे. मखमली गुलाबजाम होण्यासाठी 3 ते 4 मिनिटं हे सगळं मिश्रण व्यवस्थित मळून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं न थांबता हे मिश्रण मळत राहा. व्यवस्थित मिश्रण नीट मळून घ्या. हळूवार पाण्याचा शिपका मारत राहा. पाणी ओतू नका. आता हे मिश्रण आपल्याला अर्धा तास तरी झाकून ठेवायचं आहे. त्याला स्टँडिंग टायमिंग देणं खूप गरजेचं आहे. इथं अर्ध्या तासानंतर आता आपण या गोळ्याचे बारीक बारीक तुकडे करून मिक्सरला लावून घेणार आहोत. त्यामुळं गुलाबजाम अतिशय नाजूक आणि अलवार बनतात आणि पाक आतपर्यंत मुरतो. मिक्सरला लावणं ऑप्शनल आहे. तुम्ही हे सगळं काम अर्ध्या तासाऐवजी 1 तास जर गोळा मुरत ठेवला तर मिक्सरला लावण्याची गरज नाही आहे. इथं समान आकाराचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. पाक करण्यासाठी गॅसवर भांडं ठेवलेलं आहे. त्यात 3 वाट्या साखर आणि तेवढंच 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे. पाक एकतारी वगैरे करायचा नाही आहे. फक्त मिश्रण दाटसर होईपर्यंत, साखर विरघळेपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि पाक गरम असतानाच गुलाबजाम पाकात सोडायचे आहेत. पाक थंड झाला तर पाक आतपर्यंत मुरणार नाही. गुलाबजाम तळण्यासाठी इथं कढई ठेवलेली आहे. त्यात आता तेल घातलेलं आहे. गॅस मंदच ठेवायचा आहे. तेल खूप तापू द्यायचं नाही. त्यानंतर गुलाबजाम यात सोडायचे आहेत आणि मंद गॅसवर तळून घ्यायचे आहेत. तळल्यानंतर ते आपोआप तेलावर तरंगतात. मोठा चमचा घ्यायचा नाही. काटा चमच्यानं हळुवारपणे हलवत हलवत तळायचे. सोनेरी रंगावर आले की ते काढून घ्यायचे आणि पाकात टाकायचे. 1-2 तास मुरल्यानंतर गुलाबजाम तयार.